हो 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 दरदरीत पाण्या दरदरीत पाण्या दरदरीत पाण्या दरदरीत पाण्या हो 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 दरदरीत पाण्या दरदरीत पाण्या दरदरीत पाण्या दरदरीत पाण्या दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या काय करू बचार हो 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 काय करू उपचार दरदरीत पाण्या माझी राधील्या कन्या दरदरीत पाण्या पाण्या राधील्या कन्या काय करू उपचार काय करू उपचार दरदरीत पाण्या माझी राधील्या कन्या माझी राधील्या माझी राधील्या कन्या दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या. ऐकलं का देवा? म्हणे काय कन्या केले तो कन्या. देव जेवायला बसले. ऐका बरं, भगवंत जेवायला बसले. भगवंता पुढं पात्र टाकलं. पात्र तुकोबराय वाडप्याचं काम करतायत आणि मनात एक विचार करतायत, काय करू? अगोदर कन्या वाढू का अगोदर श्लोक म्हणू? कन्या वाढून श्लोक म्हणावा तर कन्या जाग्यावर थांबणार नाहीत. नुसतं पाणीच होतं होते. जाऊ दे मरू दे, अभंगच म्हणतो. केशवा माधवा गोविंद गोपाळा जेवितो कृपाळा पांडुरंगा अच्युता वामन दशरथ नंदना जेवितो बा कृष्णा पांडुरंगा कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी जेवितो नरहरी पांडुरंगा ऐसी ग्लानी करता विठ्ठल पावला नैवेद्य जेवला नामयाचा. पुंडलिका वरदे झालं. जशा काही तुकोबऱ्यांनी कन्या ओतल्या तशा महाबळेश्वरच्या 5 नद्याचा उगम. सगळ्या घरामध्ये त्या कन्या पडू लागल्या. भगवंत म्हणतात त्या कन्या खाणं इतकं सोपं काम नाही बरं. माझा परमात्मा चतुर्भुज झाला आणि 3 हातांनी पात्र धरलं आणि 4थ्या हातानं कन्या खाऊ लागला. माझा सगळ्या कन्या खाल्ल्या. तृप्तीचा छानसा ढेकर दिला आणि तुकाराम महाराज भगवंताला विचारतात, देवा ओ देवा, म्हणे काय आजचा बेत कस काय, जेवण कस काय होतं? भगवान परमात्मा हसून सांगतायत, महाराज एक बोलू? म्हणे काय? अहो एवढे मोठाले बलाढ्य राक्षस मारले, एवढे मोठाले बलाढ्य राक्षस मारले, पण फक्त या 2 हातांनीच काम केलं. एवढ्या कन्या खायला चतुर्भुज व्हावं लागलं. इतक्या भारी कन्या लागल्या, काय सांगू त्या कन्याचा महिमा. देवा म्हणे काय, बसायची सोय इकडं केली. म्हणायचंय का? 4थं चरण आहे. घरी मोड